2005 नंतर जे कर्मचारी आणि अधिकारी सेवेमध्ये रुजू झाले तर त्यांना जुनी पेन्शन आहे, जुनी पेन्शन लागू नये आणि पेन्शनबाबत किंवा त्यांच्या कपात केलेल्या रकमेबाबत कुठला शासनाने आतापर्यंत डिसिजन घेतलं नाही. यामुळं सेवेनंतर कर्मचाऱ्यांच्या भविष्याचं काय सगळे कुठलेच हे नाही, नियोजन नाही. त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कशाच्या सेवेत करायचं तर सेवेचं पुढे भविष्य कसं सिक्युअर करायचं हा एक मोठा प्रश्न आहे. आणि आमच्या नगरपालिका संवर्ग अधिकारी आहेत सर्व पगार वगैरे कोषागारातून झाली पाहिजे. आमचं एक राज्य केडर आहे, शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा भेटला पाहिजे. आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांचे 10-20 व 30 शाश्वत प्रगती योजनेचा बी हाही प्रश्न मार्गी लागला पाहिजे. म्हणून आम्ही वेळोवेळी शासनाकडे पत्रव्यवहार केले, निवेदनं दिले, पण शासनाने आतापर्यंत त्याची कुठलीही दखल घेतलेली नाही. त्यामुळं कर्मचाऱ्यांचं भविष्य वाऱ्यावर सोडल्यासारखं म्हणायला हरकत नाही. तर शासनाला विनंती आहे की या सर्व आमच्या मागण्याचे व इतर मागण्याचे आमची दखल घ्यावी ही शासनाला या माध्यमातून आम्ही विनंती करतो. मी शासनास नगरपरिषद कर्मचाऱ्याच्या वतीनं इतकंच सांगू इच्छितो की संवर्ग कर्मचारी आणि इतर कर्मचारी असा भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन चालावे आणि ज्या शासनाच्या कर्मचाऱ्यांना मागण्या आहेत त्या मंजूर झालेल्या आहेत त्याच नगरपरिषद कर्मचाऱ्यांना संवर्ग असो की नगरपरिषद कर्मचारी असो सर्वांना एकत्रितरित्या त्या मिळाल्या पाहिजे. पदोन्नती असो, पेमेंट असो, 10, 20, 30च्या वर्षाची जे वेतनवाढ आहे ती असो.